स्वामी समर्थ नमो। श्री स्वामी समर्थ नमो। श्री स्वामी समर्थ नमो। नतमस्तक मी स्वामीनाथा, नतमस्तक मी स्वामीनाथा, गायीन लीला चरिता, गायीन लीला चरिता। नतमस्तक मी स्वामीनाथा, गायीन लीला चरिता, गायीन लीला चरिता। जन्म कोठला बाल्य ही कैसे, जात देश वा माता पितरे। जन्म कोठला बाल्य ही कैसे, जात देश वा माता पितरे। दीक्षा संन्यास कधी घेतले, दीक्षा संन्यास कधी घेतले। अगम्य परी सुख करता, होतर अगम्य परी सुख करता। नतमस्तक मी स्वामीनाथा, गायीन लीला चरिता, गायीन लीला चरिता। चंचल मन बुद्धी स्थिर करण्या, षड्रिपू वधण्या दुर्गुण वीरण्या। चंचल मन बुद्धी स्थिर करण्या, षड्रिपू वधण्या दुर्गुण वीरण्या। सुख शांती आनंद मिळविण्या, सुख शांती आनंद मिळविण्या। प्रभूचे चरित्र ऐका जन हो, प्रभूचे चरित्र ऐका, प्रभूचे चरित्र ऐका। स्वामींचे दर्शन घडताच सर्व भ्रम किंवा भ्रांती विरून जाते। ते कोण, कुठले वगैरे विचार मनात न येता ते सुख करता हेही खात्री पटते आणि त्यांच्या चरित्र श्रवणाने आपले दुर्गुण जाऊन मन स्थिर होणार, षड्रिपू मारले जाणार, अर्थातच सुखशांती मिळणार ही खात्री पटते। आणि म्हणूनच संपूर्ण विश्वावर अनियंत्रित सत्ता असलेल्या या ऐश्वर्य घनाला सगळ्या कारणांचे मूळ कारण असलेल्या म्हणजे उत्पत्ती स्थिती लयावर ज्यांचे नियंत्रण आहे अशा धर्मचालकाला वंदन करूनच त्यांच्या चरित्र गायनाला आपण सुरुवात करू। प्रथम समर्थ या शब्दाचं सामर्थ्य किंवा ताकद काय बघूया। यामध्ये सकार, मकार, रकार आणि थकार हे 4 अक्षर आहेत। सकारामध्ये सर्व जगाचे मूळ कारण असलेला असा अर्थ आहे। मकारामध्ये शत्रुनाश करणारा, रकारामध्ये अग्निस्वरूप कार्य करणारा, तर थकारामध्ये सगुणाचा प्रभाव दाखवणारा असा अर्थ आहे। थोडक्यात
अग्निचैतन्याचे प्रभावी सगुण रूप असलेले, जगाचे मूळ कारण असलेले, शत्रुबुद्धी नष्ट करणारे आमचे स्वामी हे समर्थ आहेत. समर्थ स्वामी अक्कलकोटी चोळप्पा गृही वसले. समर्थ स्वामी अक्कलकोटी चोळप्पा गृही वसले. उद्धारियले अज्ञजनाना, उद्धारियले अज्ञजनाना, तारणहारच ठरले. वैकुंठच गमले भुवरी परब्रह्म आले. मधून मधून स्वामी आपल्या इतर भक्तांकडेही जात असत. मंगळवेढ्यातील कृष्ण भट्ट कापशीकर मोठे देवभक्त आणि वेदसंपन्न ब्राह्मण. आधी विठोबा मग पोटोबा. देवदर्शन घेतल्यानंतरच तोंडात घास जात असे त्यांच्या. 1767च्या श्रावण मासातली गोष्ट आहे. काही कामासाठी बाहेर गावी गेलेले असताना कृष्ण भट्ट घरी परतत होते. वाट अरण्यातली होती आणि अचानक सर्वत्र सुवास पसरला आहे. कुठला तरी सुगंधाने आपल्याला भारून टाकलं आहे असं त्यांना वाटायला लागलं. चालून चालून थकलेले कृष्ण भट्ट त्या सुगंधाने एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लित झाले. थकवा पार पळून गेला. या अपरिचित पण अत्यंत उत्साहवर्धक सुवासाने त्यांच्या चित्तवृत्ती आनंदित झाल्या. शीण तर गेलाच, उलट अगदी ताजेतवाने वाटू लागले. आहा, काय हा भारावून टाकणारा सुवास! कोठून बरे येत असावा? कोणत्या झाडाचा, कोणत्या वेलीचा की कुठल्या पुष्पाचा हा वास? कृष्णभट्ट अतिशय उतावीळ झाले होते. शोध तर घ्यायलाच हवा. तेवढ्यात त्यांना किलबिलाट करत उडत जाणाऱ्या पक्ष्यांचा थवा दिसला. ह्या सुगंधानेच आनंदित झाले असावेत हे पक्षी. माझ्यासारखेच ते पण या गंधाच्या शोधातच निघाले असावेत असे कृष्णभट्टांच्या मनात आले आणि पक्ष्यांच्या थव्याबरोबर ते भराभर पावले टाकू लागले. बघूया तरी काही विलक्षण वनस्पती उगवली आहे का या वनात. पक्ष्यांच्या थव्याने उडता उडता एकदम दिशा बदलली. कुतूहलाने कृष्णभट्टांनी मान वळवली आणि काय आश्चर्य! समोर तळपत्या सूर्यासारखी तेजस्वी आणि प्रसन्न अशी ती स्वामी समर्थांची मूर्ती. स्वामींच्या दर्शनाने कृष्णभट्ट कृतकृत्य झाले. काय हा चमत्कार! ती भव्य मूर्ती, तो अनामिक सुगंध, ती दिव्य प्रभा. शिवाय आश्चर्य असं की स्वामी जिथे उभे होते तेथील वृक्षांच्या फांद्यांनी जणू स्वामींच्या डोक्यावर छत्रच धरलं होतं. फांद्या अशा काही वाकलेल्या की सेवेसाठी छत्र धरून उभ्या असाव्यात अशा दिसत होत्या. त्या फांद्यांच्या छत्रावरच ते सगळे पक्षी जाऊन विसावले. किलबिल किलबिल करायला लागले. जणू सर्वांना आनंद देण्यासाठी गाऊ लागले होते. नकळत कृष्णभट्टांनी स्वामींच्या चरणावर लोटांगण घातलं आणि म्हणाले, देवा देवा, माझ्या घरी याल का हो? मी गरीब ब्राह्मण आहे. माझं घरही चंद्रमोळी आहे, पण आपले पाय माझ्या घराला लागावेत. आपला छान आदर सत्कार करावा आणि तृप्त व्हावं असं मनापासून वाटते मला. याल ना स्वामी? तेजपुंज ती दिव्य मूर्ती जणू भास्कर ये उदयासी. तेज प्रखर ते दिगंबराचे सोसवे नयनासी. चरण स्पर्श करुनी विनवी यावे मम सदनी. विनवी यावे मम सदनी.
स्वामी नुसते हसले. हसण्यातच जणू आश्वासन होतं. येऊ बरं, येऊ आम्ही तुझ्या घरी. स्वामी आपल्या घरी येणार ह्या कल्पनेने कृष्ण भट्ट आनंदाने हरकून गेले. डोळ्यातून घळघळा आनंदाश्रू पाझरू लागले. काय बोलावं, कसं आभार मानावे, त्या आनंदाच्या भरातच ते घराकडे धावत सुटले. स्वामींना आपल्या घराचा पत्ता सांगायचंही भान त्यांना राहिलं नाही. धापा टाकीतच ते घरी आले. रमे, अगं रमे, ते परब्रह्म, तो महान योगी, तो सत्पुरुष आपल्या घरी येणार आहे. चल चल, तयारीला लाग. नुसती धांदल उडावली ती कृष्ण भट्टांची. रमेला कळेना कोण येणार आहे आणि कुठला आदर आणि कुठला सत्कार. 18 विश्व दारिद्र्य, खायला द्यायला अन्नाचा कण नाही अतिथीला, आणि डबे गाडगी मडकी सगळी रिकामी. प्यायला दूध द्यावं म्हटलं तर गाय अशी भाकड, एक थेंब दूध देत नाही. काय हो द्यावे अतिथी आला, काय हो द्यावे अतिथी आला, कणनाचा ना द्यायाला, कणनाचा ना द्यायाला. हा कसला आतिथ्याचा सोस आठवला हो, ती बडबडत सुटली. आणि पाहते तो काय, दारात स्वामी उभे, उंच पुरी अजान भाऊ, भव्य मूर्ती. हसत हसत खुणेने भूक लागली आहे, काहीतरी द्या असं सांगते. रमेला अक्षरशः ब्रह्मांड आठवलं. अतिथी विन्मुख जाणार. बरं, हा अतिथी काही साधासुद्धा नाही, प्रत्यक्ष परब्रह्म दाराशी आलेलं असताना त्याला विन्मुख पाठवायचं. दाणा पाणी दे जो जगता, इशारा करून झाला मागता. भूक लागली दूध तरी देना, भूक लागली दूध तरी देना, सत्व परीक्षा घेण्याला, काय हो द्यावे अतिथी आला. क्षमा करा महाराज, पण घरात अन्नाचा कण नाही. शिजवून रांधून काही वाढावं तर दाणा गोटा धान्य नाही. दूध चालेल म्हणताय, ते बघते हो शेजारी कोणी दिलं तर, असं म्हणत रमा भांडं घेऊन बाहेर पडणार तोच स्वामी गरजले. गोठ्यात गाय आणि दूध उसनवारीनं आणणार होय? बाबा काय सांगू, ती गाय भाकड आहे, एक थेंबसुद्धा दूध देत नाही. खायला काय आणि भुईला भार आहे नुसती. मी आणते स्वामी शेजारून दूध, थांबा थोडं. खबरदार, खोटं बोलाल तर खबरदार. मला तुझ्याच गाईचं दूध हवं आहे. पण बाबा, गेली कित्येक वर्ष ती कोरडी आहे. एक शब्द पुढे बोलू नकोस. लवकर दूध आण, आणि तेही तिचंच आण. मला उशीर होतोय, दूध द्या. स्वामी ओरडले. रमा घाबरतच भांडं घेऊन गाईजवळ गेली. गुडघे टेकून खाली बसली, डोळे मिटले. देवाचं नाव घेतच तिनं गाईच्या आचळांना हात लावला आणि भाकड होती आजवर जी दूध थेंब देना, भाकड होती आजवर जी दूध थेंब देना. अतिथी दारी उभा सांगतो तिचेच दूध देना, मजला तिचेच दूध देना. दूध न द्यावे शापच निश्चित भाळी येईल ना. घाबरून ती रमा बैसली दूध काढण्याला, गाईचे दूध काढण्याला. गाईच्या आचळांना हात लागला आणि काय आश्चर्य, आचळातून झर 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 दुधाच्या धारा व्हायला लागल्या. गाईचे आचळ तट्ट भरून आले होते.
एक भांडं भरलं, दुसरं भरलं, तिसरंही भरलं, पण धार चालूच. 5 हंड्या भरून गाईनं दूध दिलं. धारेचा जोर एवढा की रमा पण पूर्ण ओलीचिंब झाली होती. हात लागे गाईच्या आचळाला, हात लागे गाईच्या आचळाला, फुटुनी पाना हो जोर ये दुधाला, फुटुनी पान्हा हो जोर ये दुधाला, 5 कासंड्या दूध गोमतीला, 5 कासंड्या, 5 कासंड्या, 5 कासंड्या दूध गोमतीला, असे भाकडजी आजवरती येला, असे भाकडजी आजवरती येला. अहो, गाईच्या दुधानेच नव्हे तर प्रत्यक्ष स्वामींच्या कृपेनेही रमा आणि कृष्ण भट्ट ओलेचिंब झाले होते. दोघांनीही स्वामींच्या चरणावर लोळण घेतली. स्वामी, स्वामी, आपली कृपा अशीच आम्हावर राहू दे. आम्ही धन्य झालो स्वामी, आम्ही धन्य झालो. स्वामी पण हसले. गाय पण हमरतच होती बरं का. अजूनही तिच्या आचळातून दुधाचे थेंब चिपकतच होते. स्वामींनी त्या गाईच्या पाठीवर हात फिरवीत म्हटले, बाई गं, गाय नव्हे माय होऊन राहा. या गरीब ब्राह्मणाला, माझ्या भक्ताला सतत सुखात भिजवत राहा. गाईला, रमाला आणि कृष्ण भट्टाला आशीर्वाद देऊन बघता बघता स्वामी दिसेनासे झाले. चिंब झाली, चिंब झाली, चिंब झाली ती रमा दुग्धधारे, घडे किमयाही स्वामी चमत्कारे, घडे किमयाही स्वामी चमत्कारे. नवे क्षीरच ते छत्र ईश्वराचे, नवे क्षीरच ते छत्र ईश्वराचे, करी दारिद्र्या दूर ब्राह्मणाचे, करी दारिद्र्या दूर ब्राह्मणाचे. भाकड गाईला दुभती करून गरीब कृष्ण भट्टांचे दारिद्र्य स्वामींनी कायमचे दूर केले. स्वामींपायी वेडे झालेले, देहभान विसरलेले कितीतरी भक्त स्वामींनी आपल्या घरीच राहावे असा आग्रह करणारे, त्यांची सेवा घडावी म्हणून धडपड करणारे अनेक भक्त, त्यातलाच एक बसप्पा तेली. कोमल कांती असलेल्या स्वामींना काट्यांच्या शय्येवर शांतपणे पहुडलेले बसप्पा तेल्याने पाहिले तेव्हाच ही कोणी मोठी विभूती आहे हे त्याने जाणली. पण आपण तेथून निघून आलो. त्या तपोमूर्तीला, तेजोराशीला सोडून आपण घरी आलो. देव भेटला, आपण त्याला त्यावेळेला आपण ओळखला नाही याची बसप्पाला खूप खंत वाटत होती. आता संसारात कुठलं लक्ष. बिचारा पश्चात्तापाने अगदी होरपळून निघत होता. सतत स्वामींचाच ध्यास. स्वामींच्या दर्शनासाठी हा अगदी वेडापिसा झाला होता. माझा देव मला परत भेटेल तेव्हाच माझ्या जीवाला चैन पडेल म्हणत पिसाटल्यासारखा तो रानोमाळ भटकत होता. स्वामींचा शोध घेत होता. त्याच्या अशा या वागण्यानं त्याची बायको बायजा ती मात्र वैतागलेली असायची. अहो, कामधंदा सोडून देवदेव करत त्याला धुंडत फिरणारा नवरा.
तिला त्याचा राग यायचा, चीड यायची, काळजीही वाटायची आणि कीवही यायची. गावात प्रतिष्ठित असलेल्या रावसाहेब पटवर्धनांकडे चाकरी करायची सोडून, सुखाने संसार करायचा सोडून, हे काय खूळ लागलंय आपल्या नवऱ्याला म्हणून ती स्वतःवरही चिडचिड करायची आणि नशिबाला दोष देश असायची. कोण कोठला देव भेटला, कोण कोठला देव भेटला, वेडा पिसा झाला ममपती, वेडा पिसा झाला. भोळा भाबडा पती हा माझा, त्यजने काम काजा, स्वामीमय झाला ममपती, वेडा पिसा झाला. दृष्ट लागली मम संसारा, जीवनपट हा उधळून सारा, धावे भेटीला, धावे भेटीला ममपती, वेडा पिसा झाला ममपती, वेडा पिसा झाला. पण एक दिवस भोळ्या बसप्पाचा अनन्य भक्तिभाव फळाला आला. ज्या रत्नाची आस त्याला लागली होती ते स्वामी परत एकदा असेच घाणीमध्ये पद्मासन घालून शांत चित्त बसलेले लोकांना दिसले. चेहऱ्यावर तेज तेज, डोळे दिपवणारे तेज, तेच ते दिव्य रूप. बसप्पाला त्याचा देव भेटला. बसप्पानी स्वामींच्या चरणावर अक्षरशः लोळण घेतली. बसप्पानं स्वामींना म्हटलं, स्वामी स्वामी किती शोध घेतला हो तुमचा, केवढी आस लागली होती भेटीची. स्वामी आता मला सोडून जाऊ नका, चला ना, चला माझ्या घरी चला. आता तुम्हाला मी कुठे कुठे जाऊ देणार नाही. तुमचा सहवास, तुमचं रोजचं दर्शन आणि तुमची चरणसेवा हेच आता माझं ध्येय. माझ्या जीवनाची सार्थकता त्यातच आहे. तुमच्या दर्शनानेच मी धन्य होणार. या स्वामी माझ्या राया, या स्वामी माझ्या राया. भक्ताला या दर्शन द्या, या स्वामी माझ्या राया, या संकट काळी साथ देता, भक्तासाठी धावून या, जवळी घेऊनी भक्ताला या, जवळी घेऊनी भक्ताला या. कृपा दृष्टीने तारुण न्या, स्वामी माझ्या राया, राजाधिराज स्वामी माझा, राजाधिराज स्वामी माझा, दीनदुबळ्यांची स्वामी माता,
कुबेराहुनी थोर दाता कुबेराहुनी थोर दाता दर्शनाचे दान द्या या स्वामी माझ्या राया कृपावंत हो स्वामी कृपावंत हो स्वामी कृपावंत हो स्वामी वरद हस्त राहू द्या सहवासाचा प्रसाद द्या अंतरी एकच ध्यास हा या स्वामी माझ्या राया या 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 स्वामी माझ्या राया बसप्पानं स्वामींच्या मागे लकडाच लावला आणि आपल्या त्या लाडक्या भक्ताचा हट्ट स्वामींनी पुरवण्याचं ठरवलं. भक्ताच्या आर्त भावातील ती विनवणी स्वामींनी मान्य केली. भगवंत स्वरूप स्वामी पण दिगंबर अवस्थेतले त्यांना आपल्या नवऱ्याच्या मागोमाग येताना पाहून बायजाच्या कपाळाला आठ्याच पडल्या. तिनं नवऱ्याची आणि स्वामींची अवहेलना करायला सुरुवात केली. तोंडाचा पट्टा काही थांबेना. बायजा बायजा अगं देवाचा अपमान करतेस तू. तिला कसं आवरावं बसप्पाला उमजेना. त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. देवा देवा कधीतरी तिची चूक तिला कळेल. बसप्पानं बायजालाही समज दिली. अगं वेडे वेडे देव आलाय आपल्या घरी आणि काय अवदसा आठवली आहे तुला. माझ्या बाबाला वेड वाकडं काही बोलायचं नाही सांगून ठेवतो आणि वेळच्या वेळी भाकर तुकडाही द्यायचा. हा बसप्पा स्वामींना नाहू माखू घालायचा खाऊ घालायचा. अगदी लहान मुलासारखी त्यांची उठबस तो करीत असे आणि स्वामी देखील त्याच्याकडून सगळी सेवा करून घेत असत. ऋणानुबंध असतात दुसरं काय. कृष्ण भट्ट काय बसप्पा काय चोळप्पा काय अहो या भक्तांच्या गोष्टी ऐकायच्या का. तर तशी भक्ती तसा विश्वास आपल्याही मनात उत्पन्न व्हावा. स्वामींची अगदी मनापासून आळवणी केली तर स्मर्तृगामी असलेले स्वामी आपल्यालाही कुठल्या ना कुठल्या रूपात भेट देतील, कृपावंत होतील. आता स्वामींनी केलेले चमत्कार, खरं म्हणजे त्याला चमत्कार म्हणूच नाही, स्वामींनी केलेल्या लीला होत्या. त्या लीला ऐकून स्वामींवरचा भाव दृढ व्हावा यासाठी आपण आता पुढच्या भागात भेटूयात. धन्यवाद.